सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वागते तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. मध्यंतरी सोशल मीडियावरती वाचनामध्ये आलेल्या या दोन लहानशा पण अर्थपूर्ण अशा बोधकथा. पहिली गोष्ट आहे ती एका शिकाऱ्याची. एकदा एक शिकारी शिकार करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या जंगलामध्ये गेला. सावजाचा पाठलाग करत असताना तो जंगलामध्ये रस्ता चुकला. खूप प्रयत्न करून सुद्धा काही केल्या त्याला परत जाण्याचा रस्ताच मिळेना. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, तिसरा दिवस उजाडला तरी सुद्धा तो त्या जंगलामधनं बाहेर पडण्याचा रस्ता शोधतच होता. 3 दिवस झाले. पोटामध्ये अन्नाचा कण न गेल्यामुळे तो आता भुकेने व्याकुळ झालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्येच त्याला त्या जंगलामध्ये समोर एक सफरचंदाचं झाड दिसलं. ते पाहून त्याला खूप आनंद झाला. मनोमन त्याने परमेश्वराचे आभार मानले आणि तो त्या झाडाकडे धावतच गेला. त्या झाडावरची त्यानं 10 सफरचंद तोडून काढली आणि बाजूला शांतपणे बसून आता तो त्या सफरचंदांचा आस्वाद घेऊ लागला. 3 दिवसांचा उपाशी असल्यामुळे त्यानं पहिलं सफरचंद हे मोठ्या आधाशीपणेच खाल्लं. ते सफरचंद त्याला अमृताहूनही गोड वाटलं. 3 दिवसाच्या उपासानंतर परमेश्वरानं आपल्याला हे गोड सफरचंद दिलं म्हणून त्यानं देवाचे, परमेश्वराचे अगदी मनोमन आभार मानले, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर त्यानं दुसरं सफरचंद खायला सुरुवात केली. पण पहिल्या सफरचंदाच्या वेळी खाताना जी गोडी त्याला वाटली होती ती थोडीशी कमी प्रमाणात या दुसऱ्या सफरचंदाच्या वेळी वाटली. पण तरी देखील ते सफरचंद खाल्ल्यानंतर सुद्धा त्यानं देवाचे मनोमन आभार मानले, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पण जसजसा तो पुढची सफरचंद खाऊ लागला आणि त्याचं पोट आता भरू लागलं, त्यावेळेला त्याला त्या सफरचंदाची गोडी ही आता कमी कमी जाणवू लागली. ती सफरचंद खात असतानाचं सुख पहिल्या सफरचंद खात असतानाच्या सुखाच्या तुलनेमध्ये आता त्याला कमी वाटू लागलं. त्याचबरोबरीनं प्रत्येक सफरचंदागणित परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची वृत्ती ही हळूहळू कमी होत गेली. एवढंच काय तर शेवटचं सफरचंद हे अक्षरशः त्यानं फेकून दिलं. आता दुसरी गोष्ट जी आहे ती आहे करोना काळामधली. काही वर्षापूर्वी करोना सारख्या महाभयंकर रोगानं या संपूर्ण विश्वामध्ये अगदी थैमान घातलं होतं, हाहाकार माजवलेला होता. सर्वच देशामधली परिस्थिती ही खूप गंभीर झाली होती. या महामारीच्या दरम्यान इटलीमध्ये एका 60 वर्ष उलटलेल्या व्यक्तीला करोना झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. साधारण 15 दिवसाच्या उपचारानंतर ती व्यक्ती करोनामधनं पूर्णपणे बरी झाली. आता शेवटच्या दिवशी जेव्हा डिस्चार्जची वेळ आली तेव्हा हॉस्पिटलनं गेल्या 15 दिवसाचं बिल त्या व्यक्तीच्या समोर ठेवलं. त्या व्यक्तीनं जेव्हा ते बिल पाहिलं तेव्हा ती व्यक्ती रडू लागली. डॉक्टरांनी मग त्या व्यक्तीला समजावून सांगितलं की आम्ही शक्य तितकी बिलाची रक्कम कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यावर ती व्यक्ती डॉक्टरांना म्हणाली की या बिलामधली मोठी रक्कम पाहून माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं ते ह्यासाठी की ज्या वेळेला मी या बिलामधले डिटेल्स पाहत होतो त्यावेळेला एका दिवसाच्या ऑक्सिजन सिलेंडरचं बिल हे काही 1000 युरोमध्ये होतं. स्वाभाविकच गेल्या 15 दिवसात माझ्यावर जे उपचार करण्यात आले त्यामध्ये जे काही बिल झालं त्यातील लाखभर युरोज हे केवळ आणि केवळ ऑक्सिजन सिलेंडरवरती खर्च झालेले आहेत. ज्या ऑक्सिजनसाठी गेल्या 15 दिवसामध्ये मला लाखभर युरो मोजावे लागले, तो ऑक्सिजन, तो प्राणवायू गेली 60 वर्ष मी या निसर्गाकडून, या परमेश्वराकडून अगदी मोफतपणे उपभोगत होतो. आणि त्यावेळेला मी या एवढ्या बहुमोल ऑक्सिजनसाठी, या बहुमोल प्राणवायूसाठी त्या निसर्गाप्रती, त्या परमेश्वराप्रती कधीच कृतज्ञ राहिलो नाही. या भावनेनं माझ्या डोळ्यामध्ये आज पाणी आलं आहे. दोन्हीही गोष्टी अगदी छोट्याशा पण खूप मोठा बोध देऊन जातात. देवाकडून, परमेश्वराकडून किंवा या निसर्गाकडून आपल्याला अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या अगदी सहजपणे उपलब्ध झालेल्या आहेत. अगदी आपण त्याचा मोफत उपभोग घेत आहोत. त्या गोष्टी उपभोगत असताना, ते सुख उपभोगत असताना आपल्याला त्याची काही किंमत राहत नाही आणि त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची जाणीव सुद्धा आपल्या मनात निर्माण होत नाही. पण ज्या वेळेला त्या सहज मिळणाऱ्या गोष्टी, त्या सहज मिळणाऱ्या वस्तू या मिळणं अवघड होऊन बसतं त्यावेळेला त्याचं खरं मोल, त्याची खरी किंमत आपल्या लक्षात येते. आणि म्हणूनच ज्या वेळेला त्या वस्तू, ज्या वेळेला त्या गोष्टी या निसर्गाकडनं, परमेश्वराकडनं आपल्याला सहजपणे उपलब्ध होत आहेत त्यावेळेलाच आपण त्याबद्दल परमेश्वराला, निसर्गाला धन्यवाद दिले पाहिजेत. त्या गोष्टींसाठी, त्या वस्तूंसाठी, त्यातून मिळणाऱ्या सुखासाठी आपण परमेश्वराप्रती, आपण निसर्गाप्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
परमेश्वराप्रती, देवाप्रती किंवा निसर्गाप्रती आपण जितकी कृतज्ञता व्यक्त करू तितकीच परमेश्वर किंवा तो निसर्ग आपल्याला पुन्हा पुन्हा कृतज्ञ राहण्यासाठी संधी देत राहील. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.